याचा अर्थ नोकऱ्या नाहीयेत का? नोकऱ्या आहेत ना. सिलेबस डिझाईन करेपर्यंत नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येते. जेवढ्या फास्ट वेगानं कंपन्या पळतात तेवढ्या फास्ट वेगानं आमचा सिलेबस पळत नाही. इव्हॅल्युएशन आहे कुठं? शिक्षक दर्जेदार आहेत का? एवढ्या फी भरून सुद्धा जर आपली ही मुलं तर कारकुनी शिक्षण घेत असतील, आपल्याकडे काय परिस्थिती आहे? गुरुजीला किंमतच नाही. मला असं वाटतं की पॅरेंटिंग आधी पालकांचं होणं गरजेचं आहे. एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं काय? त्यांना जर घडवायचं असेल तर शिक्षक उत्तम पाहिजे. त्यांना माहितीच नाही शिकवायचं कसं. सुसंस्कारी मुलगा तयार झाला पाहिजे. इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी हे डोक्यात आहे. जाधवर हे नाव भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे. वडिलांनी घेतलं म्हणजे आम्हाला करणं भागच होतं. टेक्नॉलॉजी, इथिक्स आणि नाव. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलत असतो आणि मुद्द्यावर थेट चर्चा करत असतो. आपण बघतो की अनेक उद्योजक, अनेक व्यावसायिक आहेत, वेगवेगळे ग्रुप आहेत की जे वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये काम करतात. जगामध्ये भारताचा बोलबाला सुरू आहे, पण नेमकं आपण कुठे आहे, कशा परिस्थितीमध्ये आपली कामं सुरू आहेत, आपल्या समोरची आव्हानं काय आहेत आणि आपण ॲट प्रेझेंट कुठं आहोत याचा शोध घेण्याचा या आजच्या मुलाखतीमधून आपण प्रयत्न करणार आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, हॉटेल असेल, रिअल इस्टेट असेल, चित्रपट निर्मिती असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये पुण्यातील जाधवर ग्रुप काम करतो आणि अतिशय कमी वेळामध्ये या ग्रुपनं नावलौकिक मिळवलं आहे. आणि या जाधवर ग्रुपच्या जी पुढची पिढी आहे ती पिढी आज आपल्यासोबत आहे. या ग्रुपचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर. नमस्कार. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. थँक्यू सो मच. म्हणजे आपण बघतो की म्हणजे मराठी कुटुंब म्हटलं की फार उद्योग आणि व्यवसायाशी नातं दिसतच नाही खरं तर. पण एक मराठवाड्यातून अतिशय दुर्गम भागातून आपले वडील प्राध्यापक सुधाकरराव जाधवर पुण्यामध्ये आले, त्यांनी नोकरी केली, मग शिक्षण क्षेत्रामध्ये, रिअल इस्टेटमध्ये, हॉटेल, अशा अनेक व्यवसायामध्ये खरं तर तुमचा आता ग्रुप काम करतोय. एक मराठी कुटुंब व्यवसायात येणं, कसा हा प्रवास होता? काय सुरुवातीचे दिवस, का व्यवसायामध्ये तुम्ही आला? एक मराठी कुटुंब म्हटलं एक सातशे पद्धत, नोकरी करा, व्यवस्थित तेवढं जगा आणि या जगाचा निरोप घ्या, असं एक आपल्याला बघायला मिळतं. परंतु आपल्याकडे बघताना, म्हणजे आपल्या ग्रुपकडे बघताना हा एक वेगळेपण दिसते. जे काही बोटावर मोजणे इतकं जे काही कुटुंब या उद्योग क्षेत्रामध्ये मराठी कुटुंब काम करतात, चांगलं वाटतं. म्हणजे पण हा प्रवास इतरांना कळावा म्हणून खरं तर आजचा हा संवाद आहे. काय वाटतं? सर्वप्रथम धन्यवाद. मला आपल्याशी बोलण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त होत आहे. खरं तर ह्या सगळ्याची सुरुवात आमच्या वडिलांच्या मार्फत झालेली आहे. आमचे वडील आणि त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड कॉमर्सची आहे आणि कॉमर्सचा माणूस म्हटलं की बिझनेस हा त्याच्या रक्तामध्ये आलाच. म्हणजे ज्युनियर कॉलेजचं कॉमर्स असेल, अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, 11वी पासून जर कॉमर्समध्ये सगळी त्याची वाटचाल चालू केली की ऑटोमॅटिक बिझनेस हा त्याच्या रागारागामध्ये येतो. तसाच मी देखील कॉमर्सचाच विद्यार्थी आहे. कॉमर्समध्ये माझं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण झालं, मग त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कॉमर्समध्ये झालो, पोस्ट ग्रॅज्युएट कॉमर्समध्ये झालो आणि मग नंतर लॉ आणि बाकीच्या डिग्री व्यवसायामुळं घेतलं, तो भाग वेगळा. परंतु या सगळ्या गोष्टीचा जर आपण एकंदरीत विचार केला तर म्हणजे व्यवसाय कुठून? व्यवसाय असा शब्द तर सुरुवातीला वापरता येणार नाही. त्याचं कारण असं की म्हणजे ज्या वेळेसला आमच्या वडिलांची परिस्थिती नव्हती स्वतःचं शिक्षण घेण्याची किंवा बाकीच्या गोष्टी करण्याची, त्यावेळेसला वडील आमचे सकाळी 5 वाजता उठून, म्हणजे ते स्वतः कॉलेजला जायच्या आधी, त्यांचं कॉलेज 7 वाजता असायचं, ते 5 वाजता क्लासेस त्यांचे बार्शीमध्ये घ्यायचे. बार्शी तालुका, बार्शी जिल्हा सोलापूर, तिकडे ते राहायला होते. कारण आमच्याकडे गावाकडे हे काय शिक्षणाची जी त्याची व्यवस्था किंवा तिथं ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेज अशा काही व्यवस्था त्याच्यामध्ये नव्हत्या. आणि त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं जर पैसे कमवण्याचं साधन कुठलं असेल तर ते ट्युशन क्लासेस. त्या ट्युशन क्लासेसमध्ये त्यावेळेसला त्यांच्याकडे काही विद्यार्थी यायचे, ते त्यांचं ट्युशन घ्यायचे
मग ते कॉलेजला जायचे. असं करत करत त्यांनी स्वतःचं शिक्षण हे पूर्ण त्याच्यामध्ये ते केलं. आणि मग पुण्यामध्ये ज्या वेळेसला आमचे वडील आले त्यावेळेसला ते स्वारगेटच्या बस स्टँड वरती राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मग ज्या वेळेसला त्यांनी त्यांचं सगळं एकंदरीत आमचे जर सगळे तुम्ही बिझनेस पाहिले तर प्रत्येक बिझनेसला एक कारण आहे. म्हणजे जर सुरुवात आपण जर करायची म्हटलं तर आपण हॉटेल व्यवसायासाठी आपण त्याच्यामध्ये पाहूया. हॉटेल व्यवसाय का आणि कशासाठी? म्हणजे ज्या वेळेसला वडील पुण्यामध्ये आले, स्वारगेटच्या बस स्टँड वरती राहिले, त्यावेळेसला त्यांना खायला काही व्यवस्था नव्हती, राहण्याची कोणतीही जागा नव्हती. आणि मग ज्या वेळेसला ते एका चांगल्या स्तरावरती गेले, मग आता आपण स्वारगेटला आलो, मग स्वारगेटला आपलं काहीतरी पाहिजे. म्हणून आज सुद्धा तुम्ही आताच्या क्षणाला जरी स्वारगेटला गेला तर सगळ्यात मोठं हॉटेल, 5 मजली हॉटेल, मग तिथं रेस्टॉरंट असू द्या किंवा लॉजिंगची व्यवस्था असू द्या, ते आज जाधवर सरांचं आहे. त्या भागामध्ये आज कुठलंही दुसरं हॉटेल हॉटेल अनेक आहेत, पण कुठं रेस्टॉरंट असेल किंवा नुसतं कुणाचं लॉज आहे, पण 5 मजली कुणाचंच नाही. आणि मग एक हॉटेल चालू केलं. एक हॉटेल चालू केलं, त्याच्यात लक्षात आलं की बाबा ह्याच्यामध्ये नफा दिसतो, ह्याच्यामध्ये आपण चांगलं काहीतरी करू शकतो. मग दुसरं हॉटेल, मग दुसरं हॉटेल, मग तिसरं, मग चौथं, असं करत करत आज 12 हॉटेल हे पुणे, मुंबई आणि बँगलोर ह्या ठिकाणी केलेले आहेत. आणि 31 डिसेंबर 2026 पर्यंत हे 20 हॉटेल त्याच्यामध्ये पूर्ण होत आहेत. मग त्याच्यामध्ये पुणे, मुंबई, बँगलोर, नाशिक, लोणावळा, मग इकडे रिसॉर्ट्स असतील, वॉटर पार्क असतील, त्याच्यानंतर लॉजिंग असेल, रेस्टॉरंट असेल, डेस्टिनेशन वेडिंग जे आजकाल फार मोठ्या प्रमाणावरती चालतं. त्याच्यानंतर रिसॉर्ट्समध्ये आजकाल लोक बघा 2 दिवसासाठीच जातात सगळीकडे. म्हणजे शनिवारी जायचं, रविवारी घरी जायचं, मग ते कॅम्प फायर, टेंट, म्हणजे प्रॉपर रिसॉर्ट, असे 20 हॉटेल्स हे जाधवर ग्रुपचे त्याच्यामध्ये होत आहेत. रिअल इस्टेट कशासाठी, जाधवर रिअल इस्टेट कशासाठी चालू केलं? ज्यावेळेस आमच्या वडिलांनी बंगला बांधायला घेतला 1995 साली, त्यावेळेसला त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला ते दिलेलं होतं. काय शेवटी शिक्षक माणूस, घर बांधायचं, पुण्यात घर बांधतोय म्हणजे त्यांच्या आजोबांना, म्हणजे त्यांच्या वडिलांना, म्हणजे माझ्या आजोबांना एवढा अभिमान. म्हणजे सरांच्या एका कलिगनं आपल्याच जे जुनं घर आहे आमचं आत्ताचं, ह्याला काय म्हणतो आपण त्याला, वडगाव खुर्द, म्हणजे इंद्रप्रस्थ, क्रांतीनगर, वडगाव खुर्द या ठिकाणी आमचा जुना बंगला आहे. तर त्याच्या शेजारी सरांच्या कलिगनं त्यांच्या सोबतच्या शिक्षकांनी घर बांधलं. घर बांधल्यानंतर आमच्या आजोबांनी सरांना एकदा विचारलं की अरे बाबा, तुझ्या सोबतच्या तर मुलांनी घर बांधलं, तुझं कसं होणार? मला तर तुझं फार भविष्य जरा धोक्यात वाटतं, तू गावाकडनं आलाय, चिंता आहे मला, तुझं कसं काय घर होणार? मग त्यांनी कर्ज काढून, बऱ्याच साऱ्या गोष्टी करून, पूर्ण दिवस रात्र काम, धंदा, व्यवसाय, बाकीचं जे जे करता येईल एक्स्ट्रा, मग त्यावेळेसला सर्व वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करायचे. मग त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस असेल, बाकीच्या गोष्टी असतील. मग हे करत करत त्यांनी मग थोडे पैसे जमा केले आणि एका लोकल न शिकलेल्या कॉन्ट्रॅक्टरला घर बांधायला दिलं. आणि मग साहजिक आहे की एखादी गोष्ट आवडली, आपण काय सांगतो, सर त्याला म्हणले, अहो म्हणले, मी एक जरा काच बघितलेली आहे, ती काच जर तुम्ही आमच्या खिडकीला जर लावून दिली, अजून आमचं घर चांगलं दिसेल. त्यावेळेसला तो म्हणला, तुम्हाला काय माहिती? म्हणला, त्या काचेमधला काय फरक आहे, काय नाही, तुम्हाला काय कळतं म्हणलं ह्याच्यातलं? मग त्यावेळेसला त्यांच्या डोक्यामध्ये आलं की मी एवढं पोस्ट ग्रॅज्युएट माणूस, एखादा न शिकलेला माणूस जर व्यवसाय करू शकतो तर मी का नाही व्यवसाय करू शकत? पण पैसे नाही. मग सरांनी असं केलं की समजा तुमची जमीन आहे, तुमची जमीन, ह्यांच्याकडे पैसे आहेत, तुमच्या दोघांना एकत्र आणायचं, बांधकाम स्वतः करून घ्यायचं, ते बांधकाम क्वालिटीनं तयार करून घ्यायचं, स्वतः ते बिल्डर तयार झाले, स्वतःकडे एकही रुपया पैसा नाही, हे लक्षात घ्या. जमीन तुमची, पैसे यांच्याकडं, तुमचा मोबदला ठरवून द्यायचा, ह्यांचा मोबदला ठरवून द्यायचा, उरलेले पैसे स्वतःला घ्यायचे. 1995 साली, ज्या दिवशी माझा जन्म झाला, 8 सप्टेंबर 1995 साली, त्यावेळेसला जाधवर रिअल इस्टेटचा पहिला स्लॅब हा आमचा सिंहगड रोडला त्याच्यामध्ये तो पडला. आज सांगताना आनंद वाटतो की 5,000 पेक्षा जास्त फ्लॅट्स आपण बांधून त्याच्यामध्ये विकलेले आहेत. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रेरणा घेतली आणि तो व्यवसाय त्याच्यामध्ये चालू झाला. त्याच्यानंतर जाधवर फिल्म्स, जाधवर फिल्म्सला सरांना ऍक्टिंगची फार आवड. म्हणजे तुम्ही जर त्यांचं आत्मचरित्र वाचलं तर तुमच्या त्याच्यामध्ये लक्षात येईल की सर शाळेत असताना, कॉलेज असताना महिलांची पात्र करायचे. म्हणजे ते असतात ना, मग आता महिलेचं पात्र करायचं, पटकन जायचं, कपडे बदलून यायची की लगेच पुढचं पात्र, म्हणजे एकांकिका नाही म्हणता येणार त्याला, 2-3 पात्र सरती करायची. आणि मग त्यांना फार हौस होती. एक कुठला तरी पिक्चर आहे, नाव माझ्या डोक्यात आहे पण ते सांगणं योग्य नाही, त्याची स्टोरी सरांची, फार मराठीतला जुना फार फेमस पिक्चर आहे. आणि एक दिवशी सरांनी ते सांगितलं की मला असं असं वाटतं, अशी अशी स्टोरी माझ्या डोक्यात आहे. मग ते एका माणसाने ऐकलं,
सरांनी त्यावेळेसला सुधाकर फिल्म्स नावाने पिक्चरचं रजिस्ट्रेशन केलं 1997 साली. सरांनी ते सांगितलं माझ्या डोक्यात अशी अशी स्क्रिप्ट आहे, मला पिक्चर बनवायचा आहे. पुढच्यांनी सगळं ऐकलं, सगळं झालं. त्यांनी पिक्चर बनवला. त्या पिक्चरचं प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यानंतर त्याचं पिक्चरचं तो थिएटरला लागला आणि तो सरांना पत्रिका घेऊन आला की पहिला शो आहे, तुम्ही बघायला या. सर गेले, आपल्या मित्राचा पिक्चर आहे, जायला पाहिजे बघायला म्हणून, भविष्यात ह्याच्यासोबत आपल्याला काम करायचंय. पिक्चर बघतायत बघतायत, ही तर स्टोरी कुठंतरी ऐकली, कुठंतरी वाचली, कुठंतरी बघितली. ज्या वेळेसला तिथं रिसेस झाली, त्याची इंटरव्हल झाला, त्यावेळेसला लक्षात आलं ह्या सगळा आपलाच कार्यक्रम आहे, आपण यांना सांगितलेले, त्यांनी ते तिकडे बनवून टाकलं. मग त्याच्यावर त्यांनी तो नाद सोडून दिला. मग नंतर मी जाधवर फिल्म्स नावानं ते चालू केलं. मग आता जाधवर फिल्म्स मध्ये आम्ही अनेक पिक्चर्सला फायनान्स करतो, अल्बम्स बनवतो, खास करून मराठी पिक्चर, मराठी अल्बम्स वगैरे आम्ही ह्याच्यामध्ये बनवतात. ह्याच्यातला जास्त अनुभव आपल्याला नाहीये, पण शेवटी एक सरांनी ती गोष्ट बंद केली, पण ती कुठेतरी चालू करायला पाहिजे म्हणून मग मी त्याच्यामध्ये ती चालू केली. लँडच्या मराठीमध्येच काम आहे का? नाही, आता सुरुवातीला आमचं मराठी फिल्म्स मध्येच आम्ही काम करतोय. हिंदी फिल्म मध्ये आता आम्ही अजून गेलो नाही, कारण हे क्षेत्र म्हणजे असं म्हणलं पाहिजे, तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बरेचशा गोष्टी ऐकल्या असतील, कास्टिंग काउच किंवा त्याच्यानंतर पैसे, म्हणजे प्रोड्युसरनी तुम्हाला पैसे द्यायचे ऍक्टिंगला, हा तर विषय लांबच राहिला. मी तुम्हाला पिक्चर मध्ये घेतो म्हणलं, तुम्हीच कर्ज काढताय, तुम्हीच मला पैसे देताय, मला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या म्हणून. हे म्हणजे एवढं मोठं काय म्हणलं पाहिजे त्याला, आता शब्द माझ्या डोक्यात येत नाही, पण लोकांना एक गाजर दाखवलं जातं आणि ते मग तुम्ही 1 कोटी लावले तर तुम्हाला 5 कोटी मिळतील, 5 कोटी लावले तर 15 कोटी मिळतील. मग आपण सैराट सारखा पिक्चर बनवू, आपण ह्याच्यासारखा बनवू, आपण त्याच्यातले नाही. त्याच्यामुळं तो जो ज्या क्षेत्रामध्ये आम्ही जाधवर फिल्म्स म्हणून आहोत, आम्ही हळूहळू जिथं आम्हाला फार क्लिअर वाटेल, जिथं आम्हाला पूर्ण सिक्युअर वाटेल, क्लिअरिटी असलं तरच मग आम्ही त्याच्यामध्ये जातो. त्याच्या पुढचा बिझनेस जाधवर कन्सल्टन्सी, टॅक्स कन्सल्टन्सी. टॅक्स कन्सल्टन्सी का, ज्या वेळेसला सर नोकरी करत होते जे महाविद्यालयामध्ये, त्यावेळेसला मग आमचे सरांसोबत काम करणारे त्यांचे कलिग होते आणि त्यांना त्यांचं ITR रिटर्न भरायचं होतं. आणि सर त्यावेळेसला मला वाटतं भारतीय विद्यापीठामध्ये LLB का LLM करत होते. आणि मग ते स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर त्या सरांना म्हणले, अहो म्हणले जाधवर सर, आम्हाला ते ITR रिटर्न भरून द्यायचंय, तेवढं जरा तुम्ही मधल्या सुट्टी झाली किंवा कॉलेज सुटलं की मला ते ITR रिटर्न भरून द्या. सर म्हणले की ITR रिटर्न माझं काम नाही ते. ते म्हणले, अरे तू तर LLB LLM करतोय, मग तुम्हाला का नाही जमत ते? ते म्हणले, अहो मी वकिलीचं शिक्षण घेतोय, वकिली वेगळी आणि CA चं काम वेगळं. हेट म्हणले, तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही कसलं शिक्षण घेता आणि काय करता आणि काय नाही. तसं कॉलेज सुटलं, सर आले, मी चुकत नसेल तर खाडे नावाचे CA होते, त्यांच्याकडे सर कामाला राहिले. 1 रुपया देखील त्यांनी 2-5 वर्ष त्यांनी सगळं काम शिकून घेतलं. 1 रुपया देखील त्यांनी पगार घेतला नाही. त्यांची ती गाडी चालवायचे, सोबतचे कलिक त्यांना त्या CA चा ड्रायव्हर आहे असं त्यांना हिनवायचे. ते 2 व्हीलर होती त्यांच्याकडं, सर ते 2 व्हीलर चालवायचे, कारण शेवटी ज्येष्ठ माणूस आहे, आपला बॉस आहे, तो मागं बसायचा, सर पुढं बसायचे. त्यांना हिनवायचे की काय म्हणले खरं तुमचं, तुम्ही काय टॅक्सची कामं करायला जातो म्हणून सांगितलं, तुम्ही तर ड्रायव्हर की करता. मग त्याच्यातून 5 वर्ष सर ते सगळे शिकले, स्वतःची प्रॅक्टिस डेव्हलप केली आणि आपल्या भागामधले 250 बिल्डर हे सरांकडे टॅक्स कन्सल्टन्सीला तिकडे CA चं काम करण्यासाठी म्हणून सरांकडे त्याच्यामध्ये ते आलेले होते. म्हणजे तो बिझनेस त्याच्यावर असं एक बिझनेस, लँडचा व्यवसाय, रिअल इस्टेट, तो पण बांधकामाचा व्यवसाय करत करत तो बिझनेस तसाच त्याच्यामध्ये तो चालू झाला. हॉस्पिटल पण एक, हो, हॉस्पिटल हा बिझनेस म्हणून मी त्याच्यात पाहत नाही. मी हे हॉस्पिटल का चालू केलं, ज्या वेळेसला माझा सक्का चुलत भाऊ म्हणजे सुंदरराव उर्फ राजाभाऊ जाधवर, त्याचे आई वडील, त्याची आई तर मला वाटतं तो जन्मला आणि त्याची आई वारली, माझा तर संबंधच येत नाही माझ्या जन्माचा, कारण तो वारला कोरोनामध्ये. त्याचं त्यावेळेसला वय 36 का 37 काहीतरी होतं. आणि मग त्याचे वडील, मग वडिलांनी दुसरं लग्न केलं, मग त्याच्यामुळं तो काय तो आमच्याकडेच राहिला होता. आणि मग तो जसा कॉलेजला आमच्याकडे आला, मग लहानपणापासून मी त्याला माझ्याकडे बघितलं, त्यामुळे सख्या भावापेक्षा त्याचं आणि माझं फार चांगलं बॉन्डिंग होतं. आणि कोरोना कालावधीमध्ये तो ग्रँड टेबलच्या ड्युटीवरती असल्यामुळं तो पहिल्या कोविडमध्ये पण ड्युटीला होता, दुसऱ्या कोविडमध्ये पण ड्युटीला होता, मध्ये. पहिल्या याला त्याला काही झालं नाही, दुसऱ्या ज्या वेळेसला तो कोविडच्या ड्युटीवरती होता त्यावेळेसला त्या ड्युटीमुळे त्याला तो कोरोना झाला, कारण ते विविध जे काही आपले वॅक्सिन सेंटर होते त्याच्या बाहेर त्याची ड्युटी लागलेली होती. त्याला तो कोविड झाला. कोविड झाल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवलं होतं
त्यावेळेसला त्याला ऑक्सिजन प्राप्त झालं नाही, त्यावेळेसला त्याला ते जे पाहिजे ते इंजेक्शन मिळाली नाहीत. मग माझ्या डोक्यात आलं की शार्दूल जाधवर म्हणून किंवा सुधाकर जाधवर सर म्हणून आज आपले एवढे कॉन्टॅक्ट असताना स्वतःच्या भावाला आपल्याला ऑक्सिजन देताना 100 नेत्यांना फोन करावे लागले. त्यावेळेसला 1 ट्रक गाडीचा ऑक्सिजनचा आम्हाला मिळाला. ते सगळं प्युअर लॉकडाऊन असताना त्या ज्या आम्हाला औषधं आणायची होती ते औषधं आम्ही कुठून पंढरपूरवरनं, सोलापूरवरनं, कुठून मिळेल तिथून आम्ही ती सगळी औषधं आणली. आणि तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचं निधन झालं. आणि म्हणून मग माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आपल्याकडे यंत्रणा नव्हती म्हणून आपण ती सगळी लावली. ती यंत्रणा लावत असताना सुद्धा आपल्याला एवढा त्रास झाला या सगळ्या गोष्टी करताना. मग एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं काय. म्हणून मग आपण 1 सप्टेंबर 2025 पासून गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नावाने 100 बेडचं हॉस्पिटल आपण चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संबंधित आपले लोक, या सगळ्या लोकांना पैसे कमवण्याच्या हेतून नाही. जर तुम्ही ओपीडी जर तिथं घेतली तर 50% सवलत देतोय. आयपीडी म्हणजे जर तुम्ही तिथं ऍडमिट झालात, शस्त्रक्रिया झाली, डिलिव्हरी झाली महिलांची, कुठलंही छोटं मोठं ऑपरेशन झालं, कोणतीही शस्त्रक्रिया झाली तर 30% कन्सेशन हे आपण सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये देतो. त्याच्यामुळं जेवढे बिझनेस केले ते काही ना काही स्वरूपामध्ये निगडीत होते. काही ना काही त्याच्यातून आम्हाला जे आव्हान आलं, जी अडचण आली, त्याच्यावरनं आम्ही तो त्याच्यावरनं बिझनेस तुम्ही चालू केला. आणि business मग सुरू काही गोष्टी काय वडिलांनी काळाप्रमाणे त्या सोडल्या. पण माझी अशी धारणा असते की बाबा वडिलांनी ती सोडले म्हणजे ते आपण चालू करणं गरजेचं आहे. ते पुढे नेणं गरजेचं. त्याच्यामुळं मग ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या त्या मी पुन्हा मग सुरू. परत नाही, सुरुवात आता त्याच्यामध्ये हे केली. सगळं ऐकतोय मी आणि जी काय माहिती आहे तुमच्याबद्दल, हे तुमच्या वडिलांनी म्हणजे सुधाकरराव जाधवरांनी शून्यातून हे सगळं सुरू केलंय, उभा केलंय. एक विश्वास आहे आता हे उद्योगाचं. पण हे तुमचं उद्योग आता पुढच्या लेवलला नेण्यासाठी तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये एंट्री जी घेतली त्याच्यासाठी काही विचारांची बैठक असेल, ह्याला आपल्याला कसं पुढे न्यायचं आहे, कसं बघता यायचं? मी बिझनेस कडे पाहताना फार अत्यंत क्लिअरली पाहतो. मी ऍज अ बिझनेसमन म्हणून ह्याच्याकडे पाहतो. जिथं सामाजिक कार्य करायचं तिथं मी सामाजिक कार्य नक्कीच करणार. जो वारसा आम्हाला सरांनी सांगितलं, वारसा म्हणता येणार नाही, जे आदेश त्यांचे आहेत ते पालन करणं त्याचं आम्हाला 100% कर्तव्य. पण इथिक्स बिझनेसमध्ये मी इथिक्स पाळणारा व्यक्ती, कारण मी स्वतः वकील असल्यामुळं जर इथिक्स नाही पाळले, चुकीचं जर आपण काम केलं तर काय होऊ शकतात त्याचे परिणाम हे वकील म्हणून मला फार चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेसला मी हे सगळे बिझनेसेस पुढे घेऊन जातो त्यावेळेसला टेक्नॉलॉजीचा वापर करणे ते फार सोपं करून, म्हणजे पुण्यात बसून माझ्या ऑफिसमध्ये बसून मला पुणे, मुंबई, बँगलोर 3 ठिकाणं मला सगळी ती कॅप्चर करता आली पाहिजेत. इथिक्स पाहिजेत. पैशाची चोरी करणं, टॅक्सची चोरी करणं, जीएसटीची चोरी करणं, लोकांना कमी क्वालिटीचा माल प्रोव्हाइड करणं किंवा जास्त पैसे घेणं आणि मग चुकीच्या सेवा देणं, या सगळ्या गोष्टी एक वकील म्हणून एक कायद्याची भीती ऑलरेडी माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोक्यामध्ये त्याचे ते आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जे गोष्टी आम्हाला सरांनी सांगितलेल्या आहेत या गोष्टीमध्ये पडायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यामध्ये पडत नाही. आणि मी बिझनेस बघताना मी पैसे म्हणून बघत नाही. मी बिझनेसमन म्हणून तर ते पाहतोच आहे. पण मी त्याच्या मागं माझं प्रत्येकाचं काही ना काही थिंकिंग असते. जसं रतन टाटांची जर आपण थिंकिंग पाहिली तर देश पाहिला, मग टाटा ग्रुप आणि मग सगळं चालू होतं. तसं माझी जी थिंकिंग आहे ती अशी आहे की जाधवर हे नाव भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे. डॉक्टर सुधाकरराव जाधवर या व्यक्तीला आम्ही ओळखतो असा प्रत्येक व्यक्ती उद्या पश्चिम बंगालच्या कानाकोपऱ्यात जरी जाऊन मला उद्या तिथं जर मी गेलो, त्यांनी विचारलं तुझं काय नाव, मी जाधवर म्हणलं की ते म्हणले पाहिजे अरे तुम्ही तेच का. हीच भावना माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी, इथिक्स आणि नाव या 3 गोष्टी मला बिझनेसच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाव्याशा वाटतात. मग आज तुम्ही ओझरचा उल्लेख केला, पण ज्या वेळी तुम्हा दोघा पिता पुत्रांकडे बघायला जातो आम्ही, तर तुम्ही अनेक पदव्या घेतलेल्या दिसतात. हो. सुधाकरराव जाधवरांच्या पण हा. अनेक पदव्या, ते कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहात, तुम्ही उल्लेख केला. मी तसं मलाही माहिती आहे. पण LLB असेल किंवा अनेक पदव्या आहेत त्यांची तर ती आहेच ओळख, पण तुमच्याही नावाच्या खाली अनेक पदव्या लागलेल्या. नाही हे काय सर म्हणजे हे एवढ्या पदव्या घेण्याचं काय कारण आहे? 2 विशिष्ट कारण आहेत. 2 कारण आहेत. सरांनी का तेवढ्या डिग्र्या घेतल्या, तर सर वयाच्या 14व्या वर्षापासून सामाजिक कार्य करायचे त्यांच्या गावामध्ये. आमचं कुटुंब फार गरीब,
वडिलांवरती आजोबांवरती फार मोठ्या प्रमाणावरतीची कर्ज. आणि मग एक दिवशी सावकार माझ्या आजोबांना म्हणला की तुझा मुलगा एकतर गावगुंड होईल नाही तर पुढारी होईल, तो शिकत नाही. कारण तो काय गावच काय झाडतोय, कुठं ते कीर्तनकार आणून काय प्रवचनच काय घडवतोय, काय गावच काय झाडतोय, कुठं शाळाच आणायचं म्हणतोय, कुठं एसटीच आणायचं म्हणतोय गावात, कुठं लाईटच आणायचं म्हणतोय, ते काही शिकत नाही. वयाच्या 18व्या-17व्या वर्षी सर सावकाराकडे गेले आणि सांगितलं तुझ्या घरात जेवढी लोक आहेत ते जेवढं शिक्षण घेतील त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेणार. एक लक्षात घ्या, माझ्या आजोबांचं निधन हे 1997 साली झालं, पण सरांनी 2011 पर्यंत शिक्षण घेतलं. 2011 साली सरांचं वय 50 होतं. म्हणजे बापाचं मृत्यू झाल्यानंतर जर 20 वर्ष माणूस डिग्री घेत असेल की बाबा मी वडिलाला शब्द दिलता, गावाच्या चावडीत जाऊन मग सावकाराला सांगितलं होतं की तुझ्या घरात जेवढी लोक आहेत तेवढे शिक्षण मी घेणार, जरूर 50 वर्ष लागली पण सगळं शिक्षण घेतलं. राहिला माझा विषय, आता ज्या वेळेसला परिस्थिती नव्हती त्यावेळेसला वडिलांनी शिक्षण घेतलं. आता कसं आहे, मोठ्या झाडाच्या खाली छोटी झाडं, एकतर ती वाढतात नसेल तर ती झाकून जातात. म्हणजे अभिषेक बच्चन यांनी किती जरी चांगली ऍक्टिंग केली तरी तुलना त्यांच्या अमिताभ बच्चन सोबतच होणार. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर किती मोठा झाला नाही झाला तरी त्याची तुलना हे सचिन तेंडुलकर सोबतच होणार. तसं मी जर शिकलो नसतो तर लोक म्हणले असते अरे वडिलाला कोणतीही सुविधा नसताना तुम्ही तिकडे, त्यांनी एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, तुम्ही तर काहीच केलं नाही. म्हणून पहिलं रिझन एवढं शिक्षण घ्यायचं होतं की वडिलांनी घेतलं म्हणजे आम्हाला करणं भागच होतं. ते तुम्ही बर्डन म्हणा, ते पहिलं. दुसरं, बर्डनचा मी फायदा कसा करून घेतला, जे मला लागणारं शिक्षण आहे ते मी घेतलं. बर्डन म्हणा किंवा प्रेरणा म्हणा, प्रेरणा म्हणा किंवा, पण त्याच्यातून घरातच कसं, प्रेरणा मिळते. हो, पण त्याचा फायदा मी असा करून घेतला की मला जे पाहिजे ते मी शिक्षण घेतलं. आम्हाला बिझनेस उभा करायचा आहे, बिझनेससाठी लॉ कॉमर्सचं शिक्षण घेतलं. हे सगळं चालवताना कायद्याचं नॉलेज पाहिजे म्हणून कायद्याचं शिक्षण घेतलं. मग डिप्लोमा असतील, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतील किंवा आता मी पीएचडी करत असेल, म्हणजे मी ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि ट्रिपल अंडर ग्रॅज्युएट आहे. म्हणजे मला जे जे पाहिजे होतं त्या सगळ्या शिक्षण मी घेतलं. त्याच्यामुळे मला ते बर्डन किंवा प्रेरणा असं म्हणण्यापेक्षा ते त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि तेवढं शिक्षण घेतलं. आपण आता तुम्ही शिक्षण संस्था चालवता, इतर अनेक व्यवसाय पण आहेत. आता भारताबद्दल बोलताना नेहमी असं म्हटलं जातं की इथं युवकांची संख्या मोठी आहे, खूप युवक आहे. आता 25,000 विद्यार्थी तर तुमच्या हो. शिक्षण संस्थांमध्ये मुलं शिकतायत. म्हणजे आता ह्या सगळ्यांना नोकऱ्या मिळतील का असा प्रश्न आज, ते केवळ तुमच्या संस्थेबाबत हा प्रश्न बरोबर. नाहीये, हा. एकूणच आपल्या शिक्षण व्यवस्थेविषयी प्रश्न. म्हणजे कुठल्याही व्यवसायात जा, तुम्हाला कुशल मनुष्यबळ भेटत नाही, स्किल मॅन पॉवर ज्याला आपण म्हणतो. की शिक्षण झालंय तरी पण व्यावसायिकांना 2-2, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष ट्रेनिंग पिरियड मध्ये ठेवावं लागतं, अप्रेंटिसशिप द्यावी लागते, तरी सुद्धा ते कुशल मनुष्यबळ होत नाही. हे कुठंतरी शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर मानलं जातं. तुम्ही शिक्षण संस्था चालवता, कसं याच्याकडे बघता? तर याच्याकडे मी अशा पद्धतीनं पाहतो की आमची जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे, या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आमचा जो सिलेबस आहे हा प्रॅक्टिकल नाहीच आहे. आमचा सिलेबस हा थेरॉटिकल आहे. म्हणजे 2-3 उदाहरणं आपण घेऊया. मी लॉ केलंय, मी जे पुस्तकामध्ये लॉ कॉलेजमध्ये शिकलो त्याच्यामध्ये आणि कोर्टामध्ये 1%चा 2%चा नाही, 100% पूर्णच फरक आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही जर बीकॉम करून एमकॉम करून जर सीएचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून, म्हणजे सीएचं शिक्षण म्हणण्यापेक्षा सीएची जर परीक्षा तुम्ही पास झाले, तर सीएची परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा त्याला ज्युनियर म्हणून 3 ते 4 वर्ष एखाद्या सिनियर सीएच्या हाताखाली कामच करावं लागतं. म्हणजे आमच्या सिलेबसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आमच्या लोकांना, म्हणजे आता इंजिनिअरिंगचा आपण विचार करूया. इंजिनिअरिंग मध्ये आता गाड्या कुठं चालल्यात आपल्या, ड्रायव्हरलेस कार्स, टेस्ला ड्रायव्हरलेस कार आल्या. दुसरी गोष्ट, ईव्ही गाड्या आल्या. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही काय शिकवतोय, मोठी मोठी आम्ही जुन्या काळातली इंजिन आणल्यात, ते इंजिनला आम्ही त्याला सर्व्हिसिंग करून करून ते चालवतोय आणि विद्यार्थ्यांना दाखवतोय. आणि ते अभ्यास कुठला करतायत, जुन्या काळातले जे इंजिन होते त्याच्यावर अभ्यास कोण करतंय, माझ्या वयाचे पोरं अभ्यास करतायत. मग यांना नोकऱ्या कसं काय मिळणार, मग हे स्किल्ड वर्कर कसं काय तयार होणार, हा पहिला मुद्दा. सिलेबस हा आमचा जुना आहे. जरी तुम्ही 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली म्हणत असाल, ते टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. ती काय 2020 साली आली लागू झाली असं नाहीये, हे टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. आणि आत्ताचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, आत्ताचे जे बिझनेसचं वर्ल्ड आहे, हे इतक्या वेगानं धावतंय की सिलेबस डिझाईन करेपर्यंत नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येते. म्हणजे साधं तुम्ही उदाहरण घ्या, गाड्यांचं घ्या किंवा मोबाईलचं घ्या. आज तुमच्या मोबाईलमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल,
ते आपण कॉलेजमध्ये त्याचं सिलेबसमध्ये रूपांतर करेपर्यंत तुम्हाला 2 महिन्यामध्ये दुसऱ्या कंपनीचा मोबाईल दिसेल जो 100, 200, 300 मेगापिक्सलचा करतो. तुमच्याकडे सरळ मोबाईल शिकवेपर्यंत फोल्डेबल मोबाईल आले. फोल्डेबल मोबाईल शिकवेपर्यंत आता ट्रिपल फोल्डेबल मोबाईल आलेत हुआवे सारख्या कंपनीचे. म्हणजे जेवढ्या फास्ट वेगानं कॉर्पोरेट वर्ल्ड पळतंय, जेवढ्या फास्ट वेगानं कंपन्या पळतायत, तेवढ्या फास्ट वेगानं आमचा सिलेबस पळत नाही. सिलेबस चेंज करणं म्हणजे आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की ते सिलेबस चेंज करायचं म्हणजे कमिटी स्थापन करा, मग ते बदलायला घ्या, मग त्याला 2-3 वर्ष ते अभ्यास करणार, मग बदलणार. तोपर्यंत काळ कुठल्याच्या कुठला आणखी पुढे जातोय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की आमच्या लोकांच्या मनामध्ये, आपल्या भारतीय युवकांच्या मनामध्ये वैयक्तिक मला असं वाटतं गेल्या वर्षी मी 28 जॉब रिक्रुटमेंटच्या जाहिराती सकाळ माध्यम समूह म्हणजे सकाळ वृत्तपत्रामध्ये मी दिल्या. 28 जाहिरात मला द्याव्या लागतात मी पुण्यात असून. म्हणजे याचा अर्थ नोकऱ्या नाही आहेत का? नोकऱ्या आहेत ना. लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांची जर अपेक्षा समजा मी ₹1 पगार द्यायची असेल तर लोकांची अपेक्षा नाही तुम्ही ₹2, ₹2.5 दिले पाहिजेत. मी ज्या वेळेसला ₹2-2.5 जातोय त्यावेळेसला ते म्हणतात नाही मला ₹3-3.5 पगार पाहिजे. मी ₹3.5-4 गेले की ते म्हणतात नाही नाही आता आम्ही ₹5-6 आम्हाला पगार पाहिजे. म्हणजे ज्या अपेक्षा त्यांच्या पगाराच्या बाबतीतल्या आहेत त्या बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट, लोकांना आता निवांतपणा पाहिजे. म्हणजे मी तर माझ्या म्हणजे खास करून मला इथं सांगताना काही लाज वाटणार नाही. मी अत्यंत म्हणजे मला फारच क्लिअरली इथं 2 गोष्टी मेन्शन करायच्यात. जेवढी शिकलेली लोक आहेत ना, प्रिन्सिपल लोक, कोऑर्डिनेटर लोक किंवा असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर, जे लोक माझ्याकडे येतात का, माझ्याकडेच अशी काय चुकीची लोक येतात मला माहित नाही. ह्या लोकांचं माझ्याकडे काय म्हणणं आहे, ना आम्हाला थंब इम्प्रेशन कुठं असतं, आम्हाला कुठं वेळ असतो, आम्ही आमच्या पद्धतीने येतो, आम्ही आमच्या पद्धतीने जातो, आम्हाला थोडी मोकळीक द्या की, आम्ही अमकं करतो, आम्ही तमकं करतो. अरे त्याच्यासाठी तुम्ही फार मोठे पाहिजेत, तेवढं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, तेवढं विद्यार्थी प्रिय शिक्षक तुम्ही असणं गरजेचं आहे, तेवढं तुमचं रिसर्च वर्क पाहिजे, तेवढं तुमचं सामाजिक कार्य पाहिजे, तेवढं तुमचं कॉर्पोरेट वर्ल्ड मधलं काम पाहिजे, तेवढे तुमचे पेटंट निघले पाहिजेत, तेवढं तुमचे रिसर्च पेपर आले पाहिजेत, तेवढे सेमिनार तुम्ही केले पाहिजेत. ह्याच्यातलं काहीच करायचं नाही. आणि मी नुसतं नीट शेट झालोय म्हणून मला टाइम कुठं असतो, मला अमकं कुठं असतं, तमकं कुठं असतं, ह्या गोष्टी मला समजतच नाहीत. मी याच मुद्द्यावर येणार होतो, कारण शिक्षणाचाच विषय चालू आहे. तुम्ही सिलेबसचं बोलला, तोही मुद्दा अगदी बरोबर आहे, खराच आहे. पण मला याच विषयाकडे यायचं होतं की इथं शिक्षक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. आणि जर मुलांना घडवायचं असेल तर मुलं ही उद्याचं भविष्य आहे आपलं. हो, आणि यांना जर घडवायचं असेल तर शिक्षक उत्तम पाहिजे, त्याला भविष्य कळलं पाहिजे आणि त्यांनी मुलांना घडवताना यांना ते भविष्य दाखवलं पाहिजे. बरोबर. हे असं होतं का? म्हणजे शिक्षक आपल्याकडे स्किल्ड आहेत का? नाही, ह्याच्यात 2 गोष्टीत सर. काय झालंय तुम्हाला मूळ सांगतो. सुरुवातच बुडापासून आपण करूया. किती डीएड कॉलेज, किती बीएड कॉलेजेस अस्तित्वात आहेत. डीएड कॉलेज बंद झाले. डीएड कॉलेज म्हणजे कधी, यावेळेसला मी शाळेत होतो 10-10 लाख रुपये डोनेशन चालायचे डीएड कॉलेजला. आता डीएड कॉलेजला तुम्ही फुकट शिक्षण देतो म्हणलं तरी कुणी येत नाही. बीएड कॉलेज, किती बीएड कॉलेज रेग्युलर चालतात मला जरा सांगा. तुम्ही सर्वे करा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, किती बीएड कॉलेजेस चालतात. शनिवार रविवार हे कॉलेजेस चालतात. मी अक्षरशः एनसीटीला आणि या सगळ्या लोकांना मी पत्र लिहिलेले की किमान शिक्षक आणि वकिलांचे कॉलेजेस, प्रोफेशनल कॉलेजेस तरी 75% अटेंडन्स न चालवा, रूल आहे, कोणीच फॉलो करत नाही. त्याचं कारण असं आहे की जर तुमचे शिक्षकच कॉलेजला जात नाही, काय शिकवलं जातं बीएड कोर्समध्ये, शिकवायचं कसं, विद्यार्थ्यांच्या मानसिकता जी काही वाईट असेल तर ती सुधारायची कशी, त्यांना वाईट काळामध्ये कसं शिकवायचं, 10 लोक समोर असले तर कसं बोलायचं, काय करायचं, हे बीएड कॉलेजमध्ये शिकवलं जातं. ही जातच नाहीत ना बीएड कॉलेजला. हे काय करतायत, रविवारी जायचं, असाइनमेंट आणायचं, असाइनमेंट कंप्लीट करून द्यायचं, परीक्षा द्यायची आणि जायचं. आता परीक्षा काय, तुम्ही मी आपण जरी अभ्यास नाही केला तरी तुम्ही दोघं आपण कुठल्याही कोर्सची परीक्षा पास करू शकतो. त्याचं कारण काय, 40% पास आहे. 40% तुम्हाला मला पडत नाहीत. मग त्याच्यात इंटरनल मार्क आहेत, एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, गाळलेल्या जागा भरा, खरं खोटं सांगा, जोड्या लावा, हे तुम्हाला मला जमणार नाही. एका दिवसात आपण ते वाचून काही ना काही फेकाफेकी आपण करू शकतो ना. मग मला सांगा, जर ह्या शिक्षकांना जर ते 75% अटेंडन्सच शिक्षक पाळत नसतील, कॉलेजला जर ही लोक येत नसतील, ह्यांना माहितीच नाही शिकवायचं कसं, काय करायचं, ह्यांना विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता कशी वाटेल. आपलंच उदाहरण जर आपण घेतलं तर बालाजी जाधव सरांचा तुम्हीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ केला, सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही त्यांची यशगाथा दाखवली.
याच्यात तुम्हीच स्वतः तुमच्या चॅनलमध्ये दाखवलंय की तो माणूस 12 महिने 24 तास विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. तो माणूस 12 महिने 24 तास स्वतः अभ्यास करतोय आणि विद्यार्थ्यांना शिकवतोय. 4, 5, 10 भाषा तो स्वतः माणूस शिकला, तो विद्यार्थ्यांना शिकवतोय. झेडपीच्या शाळेमध्ये वारे गुरुजींचं झेडपीच्या शाळेमध्ये ह्या गोष्टी जरी नाही झाल्या तरी त्यांचा पगार वाढणार आहे, कमी होणार आहे? काहीच नाही, पगार वाढणारच आहे. आपली सिस्टीम काय सांगते? तुम्ही शिकवा, शिकवू नका. तुम्ही ग्रँड टेबलला आहे ना, तुमचा पगार दरवर्षी वाढणार. इव्हॅल्युएशन आहे कुठं? कुठंच नाही. फक्त इव्हॅल्युएशन कुठं होतंय? प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये. ते सुद्धा का होतंय? बाबा आता तुम्हाला 1 रुपया पगार आहे, आता तुम्हाला 1.5 रुपये करायचं म्हणजे वरचे 50 पैसे वाढवताना 50 पैसे का वाढवायचे संस्था चालकाने? मग काहीतरी लावायचं म्हणून आमच्याकडे इव्हॅल्युएशन आहे, म्हणून ते इव्हॅल्युएशन आहे. इव्हॅल्युएशन पगार का वाढवायचं म्हणून इव्हॅल्युएशन आहे. खरं शिक्षक चांगला आहे, तो उच्च दर्जाचं काम करतो, त्याला पगार वाढ दिला पाहिजे म्हणून ते नाही. मी अत्यंत स्पष्ट सांगतो तुम्हाला. हे म्हणजे फार लपवाछपवी काय ठेवत लपवाछपवी नाहीये. का द्यायचा बाबा तुला 50 पैसे वाढ? मग 50 पैसे वाढवायचे तर मग तू चांगलं काम केलं का रे, ह्याचं जरा तपासा, हे बघा ते बघा. म्हणजे एखादी गोष्ट द्यायची असली आपण कसं करतो, हे आहे का, हे आहे का, हे आहे का, मग द्यायची. अशी ती परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळं जो विषय तुम्ही जो म्हटलात की शिक्षक दर्जेदार आहेत का, तर माझ्या हिशोबाने ज्या लोकांनी कॉलेज व्यवस्थित केलेले नाहीत हे शिक्षक दर्जेदार असू शकत नाहीत. दुसरा मुद्दा, ज्या शिक्षकांना असं वाटतं की मी 7ला आलं पाहिजे आणि लगे 11ला घरी गेलं पाहिजे, माझ्या हिशोबानं मला काम करू द्या, मी मला पाहिजे तसं शिकवणार, हे शिक्षक असू शकत नाहीत. यांनी फक्त काहीतरी शिक्षण घेतलंय, कागद कोणालाही मिळतो, डिग्री कोणालाही मिळती, त्याच्यातून यांचा अप्रुव्हल निघलेला आहे, अप्रुव्हल निघल्यामुळे ते तिथे, दुसरं काहीही त्याच्यामध्ये नाही. पण आता याच्यामध्ये आता एवढ्या फी भरून आपण फीचं जे स्ट्रक्चर बघितलं, मी ओव्हरऑल बोलतोय, जनरल आपण पुण्यात बघा, मुंबईमध्ये बघा, अगदी खेडेगावातल्या शाळा बघा, 25-30 हजाराच्या खाली शुल्क नाहीये. आणि एवढ्या फी भरून सुद्धा जर आपली ही मुलं तर कारकुनी शिक्षण घेत असतील तर उद्याच हे भविष्य कसं असणार? नाही, आपलं भविष्य धोक्यातच आहे सर. आपलं भविष्य काय चांगलं आहे असं स्पर्धा ही प्रगत राष्ट्र नाही. तुम्ही 2 गोष्टी सांगा. ड्रायव्हरलेस कार भारतात शोध लागलाय? नाही. तुम्ही जे म्हणताय मेड इन इंडिया, खरंच बोलायचं झालं तर टीका होईल, ट्रोल करतील लोक, खाली कमेंट येतील आपल्या विरोधामध्ये. मला सांगायचे मेड इन इंडिया म्हणून जे आलेलं आहे, मेड इन इंडिया म्हणजे काय माहिती का? 4 देशातून पार्ट गोळा करतोय, हिथं आपण असेंबल करतोय, याला म्हणतात मेड इन इंडिया. कुठल्याही उद्योगपतीला जावा आणि भेटा, आणि मी जे बोलतोय ते क्रॉस व्हेरीफाय करा. 99% मी जे बोलतोय ते खरं निघेल, 1% कुठली तरी कंपनी रॉ मटेरियल पासून इथं बनवत असेल. जे शोध लागलेले आहेत हे बाहेरच्या देशांमध्ये लागले. त्याचं कारण असं, जसं तुमचं स्वतःचं शिक्षण तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं, बाहेरच्या देशामध्ये अशी पद्धत आहे की तुम्हाला 1 महिना तिथल्या मुलांना तुमच्याकडे ठेवावं लागतं मग इंटर्नशिपसाठी. इंटर्नशिप काय आहे विद्यार्थ्यांना, की त्या इंटर्नशिप मधून तुम्ही जे बाहेरच्या देशातली लोक स्पर्धेमध्ये धावताय, रोज तुम्ही इनोव्हेशन करताय, रिसर्च करताय, नवीन काहीतरी गोष्टी करताय, ऑटोमॅटिक त्या मुलांना त्याचं नॉलेज मिळतंय ना. अमेरिकेमध्ये आज अशी परिस्थिती आहे की इंटर्नशिप म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही XYZ युनिव्हर्सिटीचे अमेरिकेतले विद्यार्थी असाल, म्हणजे विद्यार्थी होतात, ॲल्युमिनाय. आता मी त्या विद्यापीठामध्ये जर शिक्षण घेतोय तर मला तुमच्या घरी तुम्ही ठेवायचंय समर इंटर्नशिपला. मी तुमच्या घरीच राहणार, तुमच्या घरातच जेवण करणार, तुमच्या घरातच राहणार, तुमच्या घरात झोपणार, तुमच्यासोबत उठायचं, तुमच्यासोबत कामाला जायचं, तुमच्यासोबत घरी यायचं, चांगलं बी तुमच्यासोबतच करायचं, संध्याकाळी जेवण बी तुमच्यासोबतच करायचं. हे कुठं आहे? अमेरिकेमध्ये. हे कुठं आहे तुमच्या आलं का लक्षात? हे आधी कुठं होतं? हे भारतात होतं. काय होतं भारतात? गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीत काय होतं? तुम्ही कुणाकडे राहायचे? गुरुजीच्या घरी राहायचे. तो गुरुजी कोण होता? त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज होतं. असा एकही गुरुकुलातला मला शिक्षक दाखवा की ज्याला पायाला लागले किंवा बाण लागल्यावर कोणचं औषध द्यायचं हे माहित नाही असं नाही, सगळं माहिती होतं. कुठलाही वैद्य असा काढा ज्याला डोक्यापासून पायापर्यंत कोणताही आजार झाला तरी त्याला माहिती होतं काय करायचं काय नाही. शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या. तू आपल्याच इतिहासामध्ये लिहिलेले, त्या संभाजी महाराजांना तर 10-10, 15-15 भाषा येतात असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याकडे आहे का तसं? आपल्याकडे 2च भाषांचं आता भांडणं चालू आहेत. 3री भाषा कोणती द्यायची हे आता आपल्याकडे भांडणं चालू आहेत 300-350 वर्षानंतर. त्या माणसाला 10-10 भाषा येत होत्या. म्हणजे आपण पुढे गेलो का मागे आलो याचा विचार आपल्याला करावा लागेल. अमेरिकेतली लोक गुरुजीच्या घरी नेऊन मुलांना ठेवतायत. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? गुरुजीला किंमतच नाही.
आज आमची परिस्थिती अशी आहे, एखाद्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, एखाद्या विद्यार्थ्यांनी चुकीचं काही केलं, आम्ही त्याच्या आईबापाला जर बोलवलं, मग तो शाळेतला विद्यार्थी असू द्या, कॉलेजचा विद्यार्थी असू द्या, आईबाप सांगतात माझा मुलगा असा नाहीच, माझी मुलगी अशी नाहीच. मी तुम्हाला अजून एक डायरेक्ट उदाहरण देतो. आमच्याकडे एका मुलीनं कॉलेजलाच येत नव्हती, ज्युनियर कॉलेजची मुलगी. ज्युनियर कॉलेजला सहसा पालकांना बोलवलं जातं, कारण 18 वर्षाच्या आतलेत. आम्ही त्या पालकाला फोन केला, म्हणले तुमची काही मुलगी येत नाही, पण आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की तुमची मुलगी कॉलेजच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तिथंच बसलेली असती, आतमध्ये ती काही येत नाही. महिला आली, भांडणं केली, शिक्षकांना शिवीगाळ केली, अक्षरशः शिवीगाळ केली, गावाकडच्या भाषेतली आपल्या ओरिजिनल मराठवाडी शिवीगाळ. माझी मुलगी ती काचेसारखं तिचं आयुष्य, मग तिला कोण लग्न करणार, तुम्ही हुंडा देणार का, तिचं चरित्र तुम्ही खराब केलं, आमकं झालं तमकं झालं. आम्ही माफी मागितली, त्यांना सांगितलं आपला काय बांधाला बांधाय, माफी मागतो. हा मुद्दा झाला. सर एका आठवड्यामध्ये, सॉरी 1 महिन्यामध्ये ती मुलगी पळून गेली. तीच महिला परत माझ्याकडे आली आणि म्हणली सर ते जरा तेवढं पोलिसांना बोला की आमची मुलगी पळून गेली शोधून द्यायला. म्हणजे तुमचा मुलगा काढला तर तुमचाच फायदा आहे ना. मी पालकांना सरळ सरळ सांगतो, जाधवरांनी एवढं सगळं केलंय, जाधवरांचं कार्यालय पण आहे, पण जाधवरांनी अजून वृद्धाश्रम चालू केलेला नाही. उद्या ते वृद्धाश्रम चालू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये यायची वेळ नाही आली पाहिजे. मुलगा तुमचाच आहे, नवसाचाच आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणेच सांभाळलेला आहे. आम्ही म्हणत नाही ते आमचं पोरग आहे, ती तुमचंच आहे, परंतु त्या पोराला तुम्ही काही शिस्त लावणार आहेत का नाही लावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये अभिषिक्त युवराज असताना देखील दरबारामध्ये खटला उभा केला ना. हंबीरराव मोहितेंनी स्वतः, जे सरसेनापती आपले होते, त्यांनी काय सांगितलं, घरातलं मॅटर आहे घरात मिटवा. त्यावेळेसला शिवाजी महाराजांची वाक्य आहेत की स्वराज्यामध्ये फक्त शिस्तीला मान आहे. मग त्यांनी सांगितलं, संभाजी महाराजांनी हे केलं ते केलं, आमकं केलं तमकं केलं. त्यांनी सांगितलं कालच्या पुण्यावरती उद्याचा सूर्य स्वराज्यामध्ये उगवत नाही. म्हणजे काल चांगले केले आणि उद्यापासून तुम्ही वाईट कामाला लागलात की तरी बी तुमचं जुनंच ऐकायचं, असं नाही. म्हणजे तर संभाजी महाराजांसारख्या व्यक्तीवरती सुद्धा शिवाजी महाराजांनी, ठीक आहे ते खरं खोटं तो विषय, तो आपला इतिहासाचा विषय नाही, आपण काही इतिहासकार नाही, पण खटला चालवला हे निश्चित. म्हणजे जर शिवाजी महाराज एक वडील म्हणून स्वतःच्या मुलाला देखील जर तडगाऱ्यामध्ये खडं करतात आणि त्याला जाब विचारता, तुम्ही का नाही विचारत. त्यांचं काय म्हणणं आहे, आमचा पालक आम्हाला काय सांगतोय, त्याचा बाप लय मोठा आहे, त्याला प्रॉपर्टीची गरज नाही, मी एवढी आहे, मी तेवढी, माझा बाप असा, माझा बाप तसा, मला ह्याची गरज नाही, मला त्याची गरज नाही. अरे तुम्ही वास्तव फार प्रखरतेनं मांडलंय. खरं तर याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण इतकं स्पष्टपणे, इतकी ट्रान्सपरन्सी ही बोलताना फारशी लोक ठेवत नाहीत, पण तुम्ही वास्तव मांडलेलं आहे आणि त्याचमुळे खरं तर हे प्रश्न आज चर्चेला आलेले आहेत. पण नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की पॅरेंटिंग आधी पालकांचं होणं गरजेचं आहे. या पॅरेंटिंग मध्ये फक्त मुलं जन्माला घालणं आणि ते कुपोषित नसणं, त्यांना योग्य आहार देणं, एवढंच आईबापाचं कर्तव्य नसतं. सुसंस्कारी मुलगा तयार झाला पाहिजे, योग्य वेळी शाबासकीची थाप पाठीवरती टाकली पाहिजे, चुकला तर चुकला म्हणून सांगितलं पाहिजे. एकच उदाहरण मला इथं द्यायचंय. मी लॉयर आहे. आमच्या लॉ मध्ये असताना, कॉलेजला असताना आमच्या शिक्षकांनी एक गोष्ट सांगितली होती. एका मुलानं शाळेमध्ये एका मुलाची कंपास मधलं कर्कटक चोरलं. ते कर्कटक तो घरी घेऊन गेला. मुलांनी तक्रार केली शाळेच्या क्लास टीचरला, मग ते मुख्याध्यापकांकडे गेलं. मुख्याध्यापकांनी त्याच्या आईला बोलून घेतलं, सांगितलं हे कर्कटक मीच घेऊन दिलंय, यांनी चोरी केलेलं नाही, आम्ही श्रीमंत आहेत, आम्हाला चोरायची गरज नाही. मॅटर मिटला. त्याच्यानंतर त्या मुलांनी थोडं मोठं झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी चोरी केली. चोरी केल्यानंतर परत ते गबाळ त्याच्याकडे सगळं सापडलं. आईने सांगितलं हे चोरी नाही, हे आम्हीच त्याला दिलेलं आहे, हा चोरीचा विषय त्याच्यामध्ये येत नाही. ते अजून मोठं झालं. अजून मोठं झाल्यानंतर त्यानं दरोडे टाकायला चालू केले. ते अजून मोठं झालं. दरोडे टाकत टाकत त्यांनी हाफ मर्डर केले. अजून मोठं झालं, त्यांनी मर्डर केले. मर्डर केल्यामुळं एवढी मोठी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्यामुळं त्याच्यावरती अनेक लोकांच्या दुश्मन्या तयार झाल्या. अनेक दुश्मन्यांमधून अनेक मर्डर त्या व्यक्तीकडनं झाले आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. शेवटची इच्छा आपल्याकडं म्हटलं जातं, काय बाबा तुला उद्या लटकवायचे, काय तुझी शेवटची इच्छा, तुला उद्या फासावरती लटकवायचे. तो म्हणला मला आईला भेटायचं. मी म्हणला का आईला का भेटायचंय? म्हणला मला आईला कानपट्टीत मारायची. जेलर विचार करतोय, काय मागतो माणूस मारताना? खायला द्या, प्रॉपर्टी द्या, बायकोला भेटायचे, आईला भेटायचे, कुठेतरी फिरायला जायचंय, मित्राला भेटायचे, ह्याच्या अजून काय XYZ. आईला कानपट्टीत मारायची ही शेवटची इच्छा कोणाची असू शकते? त्यांनी विचारलं कारण सांग.
तिने एकच कारण सांगितलं, ज्या वेळेसला शाळेमधलं पहिलं कर्कटक मी चोरलं त्यावेळेसला जी कानपट्टीत मी आईच्या कानाखाली आता मारण्याचा विचार करतोय ते जर माझ्या गालावरती पडले असते, आज इथं सुलीच्या खाली मला उभा राहायची वेळ आली नसती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं झालं. आपण आता हे सगळं करत असताना जाधवर ग्रुपच्या पण शिक्षण संस्था आहेत, 25,000च्या आसपास विद्यार्थी. आता येणारा जो काळ आहे हा तंत्रज्ञानयुक्त काळ आहे. स्मार्ट बोर्डवरती शिक्षण आलेलं आहे, ऑनलाईन शिक्षण आलेलं आहे. जगभरातले शिक्षक, जगभरातले तज्ज्ञ एखाद्या शाळेला कनेक्ट होतात. हे सगळं आहे. आता पुढच्या टप्प्यावरती जाधवर ग्रुपच्या शाळा मधले काय कामं असतील किंवा तुम्ही काय स्वरूपाचं त्या संदर्भातलं नियोजन? माझ्या डोक्यामध्ये इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी हे डोक्यात आहे. परंतु हे करत असताना माझ्या समोर 2 आव्हानं आहेत. पहिलं आव्हान म्हणजे दर्जेदार शिक्षक, दर्जेदार पगार देणं. मी स्वतः दर्जाचा असणं तर मला दर्जेदार लोक भेटतील आणि त्या दर्जेदार लोकांनी दर्जेदार शिक्षण स्वतः अभ्यास करून देणं. म्हणजे मी कधीतरी कुठंतरी डॉक्टरेट झालो 2000 साली आणि आज मी माझं त्या डॉक्टरेट वरती माझं 3 आणि 4 लाख रुपये मी 7th पे नुसार पगारी घेतोय आणि अजून मी रिटायर होईपर्यंत तेवढाच पगार घेणार आहे. ह्याच्यावर ते चालणार नाही. मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, की मला फार चांगल्या चांगल्या लोकांची गरज आहे. सरकारच्या नियमानुसार आम्ही पगारी देतोय, 7व्या वेतन आयोगाने आम्ही पगारी देतोय, परंतु आम्हाला चांगली लोक त्याच्यामध्ये भेटत नाही. हे पहिलं आव्हान आहे. आता मी काय करणार आहे तर मला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रेरणा कुणाकडनं घेतोय सध्याच्या स्थितीमध्ये? इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी पहिला मुद्दा. दुसरी प्रेरणा MIT शिक्षण संस्था. तिसरी प्रेरणा जी आहे ती झेडपीचे आमचे बालाजी जाधव सर. ह्या 3 लोकांची आम्ही काय प्रेरणा घेतोय की या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी म्हणून हा सर्वांगीण विकासाचा विद्यार्थी त्याच्यामध्ये तो घडला पाहिजे. मग त्याच्यासाठी स्किलसाठी आपल्याला काय काय करता येईल? मग या विद्यार्थ्यांना आम्ही प्लंबिंग पण शिकवणार आहे, या विद्यार्थ्यांना घड्याळ बनवायचं पण आम्ही शिकवणार आहे, या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवतोय, या विद्यार्थ्यांना रॉबोटिक्स शिकवतोय, या विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी संदर्भातलं ज्ञान त्याच्यामध्ये 100% त्याच्यात ते दिलं जातंय, या विद्यार्थ्यांना डेटा सायन्सचं ज्ञान त्याच्यामध्ये ते दिलं जातंय. या सगळ्या गोष्टी आता अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये ऑलरेडी आपल्या चालू आहेत. परंतु आता जे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे आता ज्युनियर कॉलेजला आणि स्कूल लेवलला आम्हाला त्या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्यात आणि ज्या वेळेसला त्या आणायच्यात त्यावेळेसला त्या गोष्टीचं नॉलेज असलेलं, त्या गोष्टीचं मर्म ज्या लोकांना कळतं किंवा ज्या लोकांना असं वाटतं की बाबा आपल्या हातून एक चांगली पिढी घडली पाहिजे, अशा लोकांची देखील गरज ही आम्हाला त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या काही स्किल ऍक्टिव्हिटीज असतील या सगळ्या त्याच्यामध्ये यायला पाहिजे. सुरुवातच आता AI ची आहे, AI चा जमाना आहे. त्याच्यामुळे येणारे 5 वर्ष AI वरती फार मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची जी गरज आहे ते आता अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटला आपण करतोय, पण ते आता शाळेला पर्क्युलेट होणं माझ्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. तिथं मी सध्या महाग आहे असं मला वाटतं. तुम्ही फार मोकळेपणानं चर्चा केलीत आणि शिक्षण असेल, उद्योग असेल किंवा या सगळ्याच व्यवसायाच्या संदर्भातलं कुठलाही आडपडदा न ठेवता तुम्ही तुमचे विचार व्यक्त केलेले आहेत. तुम्ही वेळ दिलात, विचार शेअर केले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. अशाच आपल्या या चर्चा पुढेही होत राहणार आहेत आणि मुद्द्यावर जे आपण बोलतोय ना त्याच्यातून आपल्याला हे मुद्दे समजून घ्यायला उपयुक्त होणाऱ्या अशा चर्चा आपल्याकडं या फॉर द पीपल न्यूजच्या प्लॅटफॉर्मवरती होत राहणार. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ आहे हा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून बदल हा निश्चितपणे चांगला घडत असतो आणि चांगला घडवायला चांगली लोक कारणीभूत असतात. म्हणून चांगल्या गोष्टी, चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. धन्यवाद.